आघाडीचे दोन्ही बॅटर. शिवप्रताप संघाकडून पहिलं महत्वाचं षटक म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी चैतन्य तसेच रुद्ररूपम संघाचे आघाडीचे दोन्ही बॅटर आदित्य आणि अनिकेत. स्ट्रायकिंगला एंडला असेल ते अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला असतील ते आदित्य. माफ करा, स्ट्राईकला असतील ते आदित्य, नॉन स्ट्राईकला असतील ते अनिकेत. 8 षटकांची ही मॅच असेल. त्यातले पहिले दोन्ही षटक पॉवर प्लेचे असतील. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला चेंडू चैतन्य, उजव्या यष्टीच्या थोडासा जवळून हा चेंडू मात्र निर्धाव असेल. मॅचला इथे सुरुवात होतीये. आजच्या दिवसातील दुसरा सामना क्वार्टर फायनल क्रमांक 4. 3 संघ जे आपल्याला सेमीफायनल मध्ये दाखल झालेले मिळाले. चौथा संघ आता दाखल होईल जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. ते मैदानामध्ये आपण पाहतोय किशी दुखापत. चला पाणी घेऊन जा आतमध्ये. फिजिओची गरज असेल तर सांगा तिथे. गणेश आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये. आदित्य मात्र ते सुखरूप आहे. प्रत्येक बॅटरला आयोजकांकडून सूचना आहे, विनंती आहे की गार्ड परिधान केल्याशिवाय कोणी बॅटिंगला मैदानामध्ये जाऊ नका. तर गार्ड असेल ते मैदानाच्या बाहेरच परिधान करा आणि मगच बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरा, ही विनंती. रुद्ररूपम विरुद्ध शिवप्रताप हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 4 चौथा सामना हा क्वार्टर फायनलचा आपण पाहतोय. यावेळेस हा बॅटची कड आणि ते क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडासा अंतर दूर होता चेंडू आणि ते पाहतोय आपण. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाही. चेंडू डॉट बॉल. पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव. चैतन्याची जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात. चैतन्याने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये टाकलेले 3 चेंडू निर्धाव आपण पाहिले. अचूक मारा मैदानामध्ये अगदी गोलंदाजीचा आपण पाहतोय. ती मागचा सामना आपण पाहिला जवळपास 115 धावांचं टार्गेट इथे बनवलं गेलं होतं. या मॅच मध्ये देखील तसं टार्गेट पूर्ण केलं जाणार. काय फटका समोरच्या बाजूला एक तडाखा. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चौकारने मात्र या धावफलकाची सुरुवात. आदित्यच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार.
चेंडू अगदी आदित्यच्या समोर चेंडू होता, बॅटच्या बरोबर खाली, आणि चांगला फटका मात्र आदित्यने खेळला. यावेळेस चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बराचसा दूर होता. वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावा इथे मात्र वाढतायत. 4 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 5. पर एकदा फटका मात्र चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तयार असेल. एक सिंगल धाव. अगदी सुरुवात जर पाहिली तर एक चौकार या ओव्हरमध्ये आलाय, आणि अगदी गोलंदाजांनी देखील चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीला काही चेंडू मात्र निर्धाव आले, नाही तर 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा चैतन्यने या ठिकाणी खर्च केल्या. प्रतिदा चैतन्य राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. फुल टॉस, लोवर फुल टॉस, चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल, आणि पहिला बॅटर इथे बाद होईल. मोठी विकेट, पहिला फलंदाज इथे बाद. गणेशच्या रूपाने संघाला बसलेला पहिला धक्का, पहिला आदरा, पहिला बॅटर मात्र इथे बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल नितीन. गणेश मात्र नाराज असेल, निराश असेल, कारण धाव मात्र गणेशला बनवता आली नाही. पहिली विकेट इथे मात्र गणेशच्या रूपाने गमावली गेली. रुद्ररूपम संघाला बसलेला पहिला आदरा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद, 6. शिवप्रताप संघाची मात्र एक चांगली गोलंदाजी, सुरुवात मात्र फार चांगली गेली शिवप्रताप संघाने. चैतन्याच्या खात्यामध्ये आलेली विकेट. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क करतोय आदित्य. आदित्य जोशीच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. समोर असेल आदित्य. आदित्य जगताप स्ट्रायकिंग एंडवरती, आदित्य जोशी गोलंदाजी मार्कवर. आदित्य विरुद्ध आदित्य. हा चेंडू अगदी पाहिला तर हा एक सिंगल धाव अगदी सहज तिथे पूर्ण होईल. एस्टेच्या मागे ओमकार शिंदेला आपण पाहतोय. चांगली विकेट किपिंगचं प्रदर्शन. केवळ एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती नितीन सातपुते, आंबेगावचा स्टार खेळाडू नितीन स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल. काही मॅचेस जर पाहिल्या तर सुरुवातीच्या बॅटरने मात्र रुद्ररूपम संघासाठी धावफलक उभा केला होता, त्यामुळे बाकीच्या बॅटरला जास्त संधी मिळाली नाही. आज नितीनला बॅटिंग करण्याची संधी देखील आहे, आणि एक मोठा प्लॅटफॉर्म, जास्त ओव्हर देखील बाकी आहेत, आणि ते पाहिलं तर एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न नितीन करेल. पहिला चेंडू मात्र नितीनसाठी वेगवान होता, भन्नाट होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आदित्य जोशी ही गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. आदित्यने मात्र सुरुवात चांगली केली, पण अगदी बॅटरला देखील एक चांगली सुरुवात करण्याचे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. विकेटच्या मागे एक चाणाक्षी खेळाडू ओमकार शिंदे आपण पाहतोय. कोणत्या खेळाडूसाठी कसं क्षेत्ररक्षण असं हे सर्व मात्र चांगल्या पद्धतीने ओमकारला माहित आहे. परत एकदा उसळता चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, परत एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल इथे मात्र टाकले जात आहेत. 1.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. यावेळेस नितीनचा मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात केला. एक सिंगल धाव, फक्त सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड होईल. अगदी क्षेत्ररक्षकाचं जाळं मात्र या ओव्हरसाठी चांगल्या पद्धतीचं विणलंय. चेंडू अगदी पाहिलं तर बाउंड्रीच्या पार होत नाही. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला थांबवत आहेत. दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे मात्र विणलं गेलंय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. वा, अफलातून फटका होता. सुपला शॉट,
चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आदित्य जगतापच्या बॅट मधनं हा एक सुंदर फटका होता. त्याने ओळखलं शॉर्टपिच चेंडू खाली बसला, थोडीशी जागा बनवली आणि किपरच्या डोक्यावरनं खेळायला सुंदर फटका, चौकार. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर शगुन चौकामध्ये खेळलेला फटका, षटकार, 6 धावा. अगदी एका बाजूने गणेश जरी बाद झाला असेल तरी आदित्य जगतापने मात्र मोर्चा सांभाळलाय. ज्या पद्धतीची बॅटिंग आदित्य जगताप मैदानामध्ये करतोय इथे शिवप्रताप संघाच्या गोलंदाजच्या डोक्याला ताप देण्याचं काम त्याने मात्र केलंय. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा, 18 रन ऑन स्कोरबोर्ड. आदित्यची मात्र एक भन्नाट सुरुवात. 8 चेंडूमध्ये 16 धावा आदित्यने बनवल्या. नितीनने एक सिंगल धाव. गणेश मात्र लवकर बाद झाला. चला थोडं फास्ट खेळा. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तिसरं षटक. प्रगती पथावर सुरू होईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल. गोलंदाजी मार्कवर येतोय कुणाल. आठ ओव्हरची मॅच, ही मॅच देखील रंगतदार होणार या ठिकाणी, कारण ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर मैदानामध्ये आता खेळतात. एक चांगला सूर मात्र आदित्यला गवसलाय आणि आदित्यच्या सुरामध्ये नितीनला देखील सूर मिसळावा लागेल. रुद्र रूपम संघाला देखील एक चांगला धावफलक उभा करावा लागेल. यावेळेस हा चेंडू नितीनला मात्र समजू शकला नाही. विकेट किपरला देखील चेंडू थांबवता आला नाही. एक सिंगल धाव, 22च्या स्वरूपात ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल. आदित्यसाठी हा फुलटॉस चेंडू, फटका बसला. झेल महत्वाचा असेल. झेल सुटला. चैतन्याच्या हातून सुटलेला झेल आदित्य जगतापला मिळालेलं जीवदान. आदित्य अगदी या जीवनदानाचा कितपत फायदा घेईल. चैतन्य हा झेल सोपा होता, महत्वाचा होता. यावेळेस हा चेंडू आता वाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. या एक्स्ट्रा धावा, हे सुटलेले झेल मॅच मध्ये मात्र फार मोठं परिश्रम करायला लावतील आता शिवप्रताप संघाला. यावेळेस नितीन सातपुतेच्या बॅटमधनं फटका जोरदार. यावेळेस संधी नाहीये चैतन्यकडे. चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका इथे आपण पाहिला. षटकार मात्र इथे खेळला जातोय. फुल टॉस क्षेत्ररक्षणामध्ये अगदी दरी होती, तिथून मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर खेळत नितीन सातपुते. ब्रँडेड चौकार, 4 धावा. जो नितीन बराचसा वेळ शांत होता, त्या नितीनने देखील आता
रुद्र अवतार धारण केलाय. यावेळेस हा चेंडू पाहिला तर सोडून दिला होता नितीनने. डॉट बॉल पंचाने मात्र घोषित केला. निर्धाव चेंडू मात्र आलाय. 31 धावा धावफलकात आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. यावेळेस हा चेंडू अगदी परत एकदा वेगवान चेंडू. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकात आहेत 31. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू. बॅटिंग टीमला देखील एक रिव्ह्यू असेल, फिल्डिंग टीमला देखील एक रिव्ह्यू असेल. सेकंड इनिंग मध्ये परत एक एक रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू घेतला आणि तो सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू पुढे कंटिन्यू राहील. ओव्हरऑल मॅच मध्ये एकच रिव्ह्यू. पूर्ण मॅच मध्ये एकच रिव्ह्यू असेल तर तुम्ही बॅटिंगला वापरा नाही तर फिल्डिंगला वापरा. एकच रिव्ह्यू असेल दोन्ही टीम साठी. तो रिव्ह्यू सक्सेसफुल होत राहिला तर तुम्हाला संधी असेल. बॅटिंग करा, फिल्डिंग करा. पूर्ण मॅच मध्ये दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा. येस, रिव्ह्यूचं परत एकदा सांगेल. एका इनिंगला तुम्हाला एक रिव्ह्यू, पुढच्या इनिंगला परत तो रिव्ह्यू असेल. म्हणजे बॅटिंग टीमला पण रिव्ह्यू, फिल्डिंग टीमला पण एक एक रिव्ह्यू असेल. आणि सेकंड इनिंग मध्ये देखील तीच सिच्युएशन असेल. पण तो रिव्ह्यू सक्सेसफुल होत राहिला तर पुढे संधी असेल. रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर परत त्या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाही, याची दक्षता घ्या. रिव्ह्यू जपून वापरावा लागेल. कॉट बिहाइंड साठी हा रिव्ह्यू दिला जाणार नाही, याची दोन्ही टीमने नोंद घ्या. धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. चैतन्य गोलंदाजी मार्कर आला आणि यावेळेस मात्र चैतन्याची सुरेख गोलंदाजी सुरुवात. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत चैतन्याने एकच धाव खर्च केली. परत एकदा नितीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण. नितीनला मात्र चेंडू समजू शकला नाही. चेंडू डॉट बॉल. चैतन्याच्या हातून सुटलेला झेल अजून देखील त्या आठवणी ताज्याच आहेत. चैतन्याला मात्र आता तो झेल भरून काढावा लागेल. विकेट घ्यावे लागेल. रन देखील कमी द्यावे लागतील. एकदा नितीनचा हा वेग चेंडू होता. नितीन साठी समजू शकला नाहीये नितीनला. या मॅचची कड स्लिपला खेळाडू मध्ये तैनात आहे आणि इथे डायरेक्ट हिट आणि पंचाचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट. मोठा मासा गळाला लागला आहे. फलंदाजी ते बाद. मोठी विकेट. अगदी इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज मात्र धाव बाद. विकेटचं पतन. चला ड्रिंक्स ब्रेक. दोन्ही टीम साठी ड्रिंक्स ब्रेक. धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. चैतन्याचं कमालीचं षटक. फक्त एक धाव चैतन्याने खर्च केली 5 चेंडू मध्ये आणि विकेट देखील मिळाली. आदित्य सारखा मोठा फलंदाज, तगडा फलंदाज, घाई गडबड, क्रिकेटच्या खेळातील आत्महत्या, रनआउटच्या रूपाने झाला बाद.
हॅलो, आता ही मॅजिक ओव्हर आहे. यावेळेस नितीनच्या बॅटमधनं सुरेख फटका, पण तिथे क्षेत्ररक्षक त्यांना टिपला झेल. नितीनचा संपला खेळ, फलंदाज बाद. मोठी विकेट, इथे आणखी एक फलंदाज मात्र बाद होईल. नितीनच्या रूपाने बसलेल्या संघाला तिसरा धक्का. 32 धावा, 3 फलंदाज बाद, 5वं षटक प्रगतीपथावर. इथे धावफलक अगदी पाहिलं तर एक चांगला धावफलक बनवला गेला, पण ज्या विकेट गमावल्या गेल्या रुद्र रूपम संघ, तिथे मात्र थोडासा बॅकफुट वरती नक्कीच आलेला पाहायला मिळतोय. पण इथे आता येणाऱ्या फलंदाजाला पार्टनरशिप बनवावी लागेल. धावा देखील जमवणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज पाहतोय. आदित्य जोशीची चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यने 12 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर विकेट देखील मिळवली, धाव देखील खर्च नाहीये. यावेळेस चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तैनात केला तिथे. क्षेत्ररक्षकचं एक चांगलं जाळं आता मात्र शिवप्रताप संघाने विणलंय. अनुभवी खेळ शिवप्रताप संघाचा आपण पाहतोय. धाव फलकावरती नजर टाकूया. 33 धावा, 3 फलंदाज बाद. 33, 4.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर फक्त एक सिंगल धाव, मॅजिक ओव्हर आणि फक्त सिंगल धाव. म्हणजे इथे जेवढ्या धावा होणार त्यातून धावा कमी होतील का अजून धावा डबल वाढतील हे पाहावं लागेल. 10 धावा कमीत कमी बनवाव्या लागतील. हो 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 हो, काय चेंडू होता, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू, गोलंदाजच्या अस्त्र शस्त्र साठ्यातील प्रमुख अस्त्र, ती ब्रह्मास्त्र म्हणलं तरी चालेल. यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला, उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूचं. अगदी चिंतेचं वातावरण डगआउट रुद्र रूपमचं आपण पाहतोय. अगदी चेहऱ्यांवरती वातावरणामध्ये अगदी बदल झालेला दिसतोय. काल जे चेहरे आनंदात होते, आज मात्र थोडस डगआउट शांत करून टाकणारी गोलंदाजी इथे पाहतोय आपण. यावर चेंडू मात्र हवेत खेळा, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का नाही. एक सिंगल आली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि घडतंय काय इथे. दुसरी धाव घेत असताना ती धाव पूर्ण देखील केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा एक चेंडू आणि बनवायच्या आता 7 धावा. म्हणजे आधीच पाहिलं तर इथे धावफलक कमी झालाय आणि तिथे आता जर पॅनल्टी मिळाली तर अजून त्या धावफलकामध्ये कमतरता निर्माण होईल. फुल टॉस चेंडू होता, जास्त मोठा फायदा घेता आला नाहीये. असे फुल टॉस चेंडू मगाशी आपण पाहिले नादब्रह्म संघाने ते बाउंड्रीच्या बाहेर घालवले होते, फार दूरवरती षटकार खेळले होते. पण यावेळेस फुल टॉस चेंडू जास्त फायदा घेता आला नाही. धाव घेतली फक्त एक सिंगल. 36 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36. आणि आता पॅनल्टीच्या काही धावा त्या मात्र मायनस केल्या जातील. सेकंड इनिंग मध्ये ते बॅटिंग टीम मध्ये 5 धावा ऍड केल्या जातील. आणि मॅजिक ओव्हर मध्ये बाजी मारली आदित्य जोशीने, जी गोलंदाजी केली. संघाला मात्र चांगलं त्यांनी बळ मिळवून दिलं.
36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36. छत्तीस धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 आणि 5 धावांची पेनल्टी. या 5 धावा नेक्स्ट इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती ऍड केल्या जातील. 36 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. ओमकार गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. ओमकार शिंदे अनुभवी खेळाडू आहे, वर्ष 40+, तरी देखील क्रिकेटचा तोच जोश अजून देखील आपण ओमकारचा पाहू शकता. चांगला फटका इथे मात्र खेळला, क्षेत्ररक्षक फार दूर आणि ते क्रिकेट बरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद. 1च्या जागी 2 धावा इथे खर्च होत आहेत. दुहेरी धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 38 रन. यावेळेस हा चेंडू अगदी पाहतोय आपण एक सिंगल धावावरती परावर्तित होईल. आता धावा जर पाहिलं तर सिंगल धावाने घेण्याचा प्रयत्न, विकेट मात्र वाचवण्याचा प्रयत्न इथे होतोय. धावफलक अगदी पाहिलं तर रुद्र रूपम संघाचा पार मात्र धावफलक गडगडलाय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय, पण अजून मॅच संपली असं म्हणता येणार नाही. अजूनही या इनिंग मध्ये जवळपास 16 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि त्या 16 चेंडूमध्ये अगदी पाहिलं तर 30 धावांपर्यंत जरी बनवलं गेलं तर एक फायटिंग स्कोर समोर उभा राहील. तो धावफलक इथे उभा केला जाईल का? हा चेंडू परत एकदा वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. ओमकार शिंदे अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. ओमकार शिंदे वर्ष पाहिलं तर 40+ वय, पण अजून देखील एखाद्या नवोदित खेळाडू देखील लाजवील इतकी चांगली बॅटिंग करतात, बॉलिंग करतात. संघासाठी मात्र फार उपयुक्त गोल खेळाडू आणि ते फलंदाज मात्र बाद. क्लीन बोल्डचा शिकार, फलंदाज इथे बाद. ओमकार शिंदेच्या खात्यामध्ये आलेली विकेट, फलंदाज मात्र इथे बाद झाला. 39 धावांमध्ये चौथा फलंदाज इथे बाद होतोय. दोन बॅटर मैदानामध्ये येतोय. चॅम्पियन गगन प्रजापती, टी शर्ट वरती नाव त्याचं चॅम्पियन. खरं त्याला गगन प्रजापती म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी ओळखणार नाही. तुम्ही चॅम्पियन म्हटलं तर अगदी त्याचा पूर्ण बायोडेटा तुमच्यापर्यंत येईल. तोच गगन आता बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय. पण आता गगनला मात्र एक चांगली पार्टनरशिप, चांगली बॅटिंग करावी लागेल. हो गगनला हा चेंडू मात्र समजू शकला नाही. खोलवर टप्प्यात चेंडू होता. गगन साठी डॉट बॉल. एका बाजूने अगदी पाहिलं तर बॅटिंग करताना आपण युवा जोश पाहिल, तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करताना अनुभवाचा पहाड पाहिल. हा अनुभवाचा जोश त्या पहाडावरती हावी होईल का? इथे मात्र चेंडू हवेत खेळला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि ते टिपला झेल. चॅम्पियनचा संपला खेळ, फलंदाज बाद. चॅम्पियन जसा धावत आत गेला तसा तो धावत मैदानाच्या बाहेर. पाच फलंदाज बाद झाले. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 फलंदाज बाद. 39. ती चॅम्पियन मात्र 0 धावांवरती बाद झाला. चॅम्पियन नाम से नहीं काम से जाने जाते, पण आज चॅम्पियनचं काम मात्र थोडंसं कमी जाणवलं. 39 धावा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ, 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. धावफलकावरती जेमतेम 39 धावा.
हे 12 चेंडू मात्र फार निर्णायक असतील. या 12 चेंडू मध्ये अगदी पाहिलं तर जास्तीत जास्त धाव बनवणं गरजेचं असेल. एकोणचाळीस धावा आहेत फलक होते. 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. कडक कडक शॉट, कडक शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आर्यन बंगाले मैदानामध्ये मात्र एकतर्फी खिंड लढवण्याचा प्रयत्न करतोय आणि आर्यनला ही खिंड लढवावीच लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त चेंडू आर्यनला खेळावे लागतील, धावा बनवावे लागतील, तर मात्र एक फायटिंग स्कोर उभा राहील. हा चेंडू अगदी आर्यनने सोडून दिला. वा, चेंडू मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा रनांमध्ये वाढ होतीये. 44 धावा, 44 रन. अजूनही 11 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 44 धावा, एक चांगला स्कोर बोर्ड आतापर्यंत पाहायला मिळाला असता. सुरुवातीच्या विकेट ज्या गमावल्या तिथे मात्र धावफलक शांत झाला. यावेळेस फटका चांगला खेळला. फिल्डर के मस्तक पे दस्तक. चेंडूने घेतली उसळी, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. इथे मात्र आता धावफलक आकार घेतोय, धावफलक मात्र पुढे सरकतोय आणि जी बॅटिंग आर्यनने केली ती बॅटिंग मात्र संघासाठी फार उपयुक्त आहे. संघासाठी मात्र आता विघ्नहर्ता म्हणून आर्यन धावून आलाय. येणारे प्रत्येक चेंडू आर्यनने खेळणं हे संघासाठी गरजेचं असेल. परत एकदा आर्यनने हा चेंडू हवेत खेळला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जेल. आणखी एक विकेट इथे मात्र गमवावी लागली रुद्ररूपम संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल संग्राम. आर्यन बंगाले मात्र चांगली बॅटिंग केली, पण इथे शेवटच्या ओव्हर पर्यंत तो थांबून राहणं गरजेचं होतं. आर्यन कडनं झालेली चूक आणि ते विकेट गमवावी लागली रुद्ररूपम संघाला. 48 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आणि या 9 चेंडूवरती आता रुद्ररूपम संघ म्हणत असेल 9 चेंडूवरती जेवढ्या धावा येतील तेवढं बरं आहे. कमीत कमी किती धावा येऊ द्या पण धावा येणं गरजेचं असेल. आणि इथे अगदी पाहिलं तर एक 48 धावांवरती धावफलक पोहोचला म्हणजे इथे फाईट केली जाणार. कारण आपण अनेक मॅचेस पाहिल्या होत्या 51-52 धावांसाठी देखील फार तगडी फाईट करावी लागली होती आणि तिथे सामने डिफेन्स करणाऱ्या संघाने जिंकले देखील होते. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर सिंगल धाव, सिंगल धाव. स्ट्रायकिंग गेटवरती असेल नवीन बॅटर सुमित. सुमित आणि संग्राम ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुमित तिथे मात्र बॅटची कड आणि वा, वेलकम बाउंड्री. इथे चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. या चौकाराचं रुद्ररूपम स्वागत करेल. धावा येत आहेत या महत्वाच्या आहेत, धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये. आता फक्त रुद्ररूपम संघाला धावा हव्यात. आणि पहिल्या इनिंगचा खेळ अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय. चौकार मात्र सुमितच्या बॅट मधनं खेळला गेला. 49 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 53 संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. हो 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 हो, काय फटका खेळलाय, अफलातून फटका. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलं पार्किंग लॉट मध्ये. षटकार. फार दूरवरचा फटका. 59 धावा 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 59, 6 फलंदाज बाद. रुद्ररूपम संघाचा मात्र धावफलक आता पुढे सरकतोय.
7व्या विकेट साठी भागीदारी तयार होतीये. रुद्र रूपमने मात्र रुद्र रूप धारण केलंय. ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे मागच्या ओव्हर मध्ये ती बॅटिंग मात्र संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाते. सुमितच्या बॅट मधून आलेला एक ताकदवान फटका, एक चौकार, एक षटकार आपण पाहिला. दोन चेंडूचा सामना सुमितने केला. दोन्ही चेंडू सुमितने मैदानाच्या बाहेर पाठवले. एक चौकार, एक षटकार गेला. स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल संग्राम. शेवटचे 6 चेंडू, अंतिम 6 चेंडू या इनिंगचे आणि या 6 हॅलो हॅलो या 6 चेंडू मध्ये अगदी पाहतो आपण जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र संग्रामला समजू शकला नाही. चेंडू मात्र इथे निर्धाव चेंडू होता. डॉट बॉल आशिष गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सुमितने चांगली बॅटिंग केली. संग्राम नवीन बॅटर, पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. हा चेंडू मात्र समोर खेळून काढलेला वनचा क्षेत्ररक्षक चेंडूला आडवेल, तो पण एक सिंगल धाव. आणि आता मात्र संग्रामला समजलं की आपण मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल धाव काढून नॉन स्ट्राईकला जाणं मात्र गरजेचं होतं. तेच केलं, एक सिंगल घेतली आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता परत एकदा सुमित. धावफलकावरती पूर्ण होतात. सुमित इथे मात्र एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हलकीशी मिसफील्ड आणि 2 धाव पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुमितची आपण पाहिली. रन 62 धावा. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक. सुमित परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. हो चेंडूने टप्पा पाडण्याचं घेतलेलं वळण. सुमितला मात्र चेंडू समजला नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू होतं. शेवटचे 2 चेंडू मात्र या इनिंगचे शिल्लक असतील. ज्या प्रकारची बॅटिंग सुमितने केली, 2 चेंडूवरती अपेक्षा मात्र फार असतील. आणि ते परत एकदा चांगला फटका खेळला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण होईल का पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. तर अंपायर पाहतील फलंदाज बाद आहे का नाही. चला तिसरे पंच नक्कीच चेक करतील. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला आहे. निर्णय पाहिला जाईल. धाव ऍड असेल का नाही हे मात्र पाहिलं जाईल. त्याचबरोबर पंचांचा निर्णय आलाय फलंदाज बाद. विकेट रनआउटच्या रूपाने फलंदाज मात्र आउट. अगदी हलक्याच्या फरकाने मात्र संग्रामला मात्र बाद व्हावं लागेल. संग्राम मात्र बाद होईल आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल सुमित. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल अक्षय जाधव. नॉन स्ट्राईकला असेल अक्षय. स्ट्रायकिंग एंडवरती सुमित. सुमितने मात्र एक चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. शेवटचा 1 चेंडू. शेवटच्या चेंडूवरती फटका मात्र चांगला खेळला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण आलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावफलकावरती आपण पाहतोय 65 धावा. 66 रन टू विन. 66 धावांचं टार्गेट.
65 झाल्या 66 बनवायचे आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला रुद्र संघाने बनवल्या 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावा. विजयासाठी 66 धावांचं आव्हान असेल. येणाऱ्या 8 ओव्हरमध्ये 66 धावा बनवाव्या लागतील तर सेमीफायनल मध्ये पोहोचता येईल. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी 66 धावांचं आव्हान. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय आयोजक आणि फार कष्ट मात्र ज्या आयोजकांनी घेतलं ते सर्वच आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. व्यासपीठावरती आयोजकांचं अगदी मांदियाळी आपण पाहतोय, मान्यवरांची मांदियाळी पाहतोय. चला फास्ट खेळा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला रुद्र रूपम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये यायचंय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. दुसऱ्या इनिंग साठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल शैलेश नियोगणे सरांना. पासष्ट धावा बनवल्या गेल्या. 66 धावांचं भलं मोठं आव्हान. कारण आता इथे पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच फार चुरशीच्या होतात. मगाशी आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं 115 धावांचं आव्हान असताना देखील लढत फार टफ झाली. आणि या मॅच मध्ये देखील आता 66 धावांच्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे मात्र पाहिलं जाईल. काही होऊ शकतं. ते सामना रुद्र रूपम जिंकेल, सामना शिवप्रताप जिंकेल, सामना टाय होऊ शकतो. काही होऊ शकतं. तर पुढचा आवाज तुमच्यासोबत जोडला जाईल शैलेश नियोगरे सरांचा. धन्यवाद. चला तिसरे पंच स्वप्नील सर, थर्ड अंपायर स्वप्नील सर कुठे असताल तर संपर्क साधा.
हॅलो हॅलो हॅलो. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि दुसऱ्या डावामध्ये इथे आघाडीचे दोन्ही बॅटर च्या मैदानामध्ये सज्ज होतील. सेमी फायनलची ही लढत आहे. यानंतर जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये, क्वार्टर फायनलची ही लढत आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जवळपास तिथे जाण्याचा प्रयत्न करेल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत, शुभम आणि त्याचबरोबरीने देवेन हे आघाडीचे दोन्ही बॅटर. तर गोलंदाजी मार्क वरती अनिकेत खाडे. लेट्स प्ले. इथे मॅचला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात. 66 धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे केली जाते. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती इथे आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, म्हणजे चेंडूला येऊ दिलं शरीरापर्यंत आणि त्यानंतर जो बॉटम हँड आहे त्याचा वापर केला, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण तिथे सजवलंय. पहिला चेंडू अनिकेत इथे निर्धाव पद्धतीने हातात आहेत. 66 धावा इथे बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट, कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती क्लास पाहायला मिळाला, तर दुसऱ्या चेंडूवरती इथे आपल्याला त्यापेक्षा देखील अधिक चांगला फटका सजवताना एक सुरेख असा पुस्तकी फटका शुभम यांच्या बॅटमधून खेळताना आपण पाहिलाय. धावसंख्या होते ती 4. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा भरकटली जाते. पंच कळवतायत वाईड बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. पहिल्या डावामध्ये जे 10 धावेंचं टार्गेट मॅजिक ओव्हरमध्ये पूर्ण करण्यात आलं नाही, त्याचा तोटा इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला होतो, तर फायदा बॅटिंग टीमला आहे. 5 धावेंचा बोनस त्यांच्यामध्ये ऍड केला जाईल. या षटकानंतर मी तुमच्यापर्यंत येईल. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. धावसंख्या होते ती 5. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू वाईट, चौथा चेंडू इथे निर्धाव आहे. लिगल डिलिव्हरी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 झाल्यात. 3 मध्ये 5 धावा. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. सिंगल प्राप्त केली जाते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. 6 रन्स ऑन अ बोर्ड. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 धावेंचा बोनस त्यामध्ये ऍड केला जाईल. काहीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये होते की कशा पद्धतीने इथे धावा बनवायच्या आहेत, आणि चर्चा करावीच लागते. म्हणजे जो कॅप्टन आहे आणि तो जर मैदानामध्ये आहे तर आपल्या संपूर्ण टीमला त्याचं मार्गदर्शन फार महत्वाचं असतं. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील बाद. शेवटच्या क्षणी इथे वाईडिश मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. चांगली फटकेबाजी आणि चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय. 12 धावा, ज्या 5 धावा पेनल्टी स्वरूपात मिळाल्यात त्या या धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. 12 धावा झाल्यात. 66 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवात तर चांगली आहे, दोन्ही बॅटरने केली आहे संयमाने. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि इथे झेल निसटलाय. शुभम यांना मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर आलेला षटकार. 6 धावा. आता इथे क्षेत्ररक्षक स्वतःवरती नाराज आहेत, परंतु एकदा चूक झाली की त्या चुकीला माफी नाहीये. या संघाचा प्रमुख बॅटर शुभम याला मिळालेलं जीवदान, हे जीवदान फार महाग ठरू शकतं. कारण मागच्या काही मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर शुभमने ज्या ज्या मॅचला बॅटिंग केली ती मॅच जिंकलेली आहे. मागच्या मॅच मध्ये शुभम लवकर बाद झाला, त्यामुळे ती मॅच तिथे हारली होते. आता पण संधी होती, संधी गमावली. आता पाहूया
त्या संधीचं सोनं इथे शुभम करेल का? मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? पहिलं षटक संपलंय, धावसंख्या होते ती 18. पहिल्या षटकामध्ये तर 18 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुमित. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक सुमित हाताळण्यासाठी येत आहेत. इथे देखील चपलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव डॉट. सुरुवात तर सुमितने चांगली केली आहे. एका बाजूने शुभम आहे तर दुसऱ्या बाजूने देवेन. ही जोडी मैदानामध्ये आणि जर्सी क्रमांक जर आपण पाहिलं तर 999 आहे. जे काही खेळाडूंचे जे नंबर आहेत, जे चॉईस नंबर आहेत, काही सिंगल ठेवतात, काही 00 आहेत, काही 3 डिजिट मध्ये आहेत. 999. फुटबॉल खेळामध्ये असतं, क्रिकेटमध्ये आपण. इथे मात्र झेल टिपलाय. पॉइंटच्या हातामध्ये टिपलेला झेल. विकेटचं पतन. ध्रुव इथे होतील बाद, देवेन इथे होतील बाद. पहिला बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. सगळ्यांचंच नशीब चांगलं नसतं. काही मोजकेच खेळाडू असतात की ज्यांचं नशीब चांगलं असतं. काहींचं नशीब खराब असतं, ते नको तो पण झेल इथे टिपला जातो. फटका चांगला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला, त्यामुळे ही पडझड आपण पाहतोय. देवेन बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम मुळशी आशिष. इथे नवीन बॅटर, डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. कालच्या लीग मॅच मध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली पाहायला मिळाली नाही आणि ती जी उपस्थिती आज महत्त्वपूर्ण मॅच मध्ये लाभली आहे. पाहूया कशा प्रकारे इथे शुभमच्या साथीने आशिष इथे बॅटिंग करतायत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एक उंचपुरा बॅटर आहे आणि उंचपुरे फटके खेळण्यासाठीच त्याला जाणलं जातं. बघूया आता या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. 18 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद आहे. शुभम यांना मिळालेलं जीवदान ते नॉन स्ट्राईकला आहेत, तर नवीन बॅटर इथे आशिष स्ट्राईकला आहेत. 18 वरती 1. दुसरं षटक सुरू आहे. पहिला चेंडू, वाह, काहीसं पुढे सरसवत चेंडूला इथे शरीरापासून वेगळे केले. आशिषांनी 1 धाव वेगात पूर्ण केले. आपलं खातं उघडलंय 1 धावेने. सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. फार वेळानंतर ही धावसंख्या इथे वाढवली जाते. 19 धावा, 19 फॉर लॉस ऑफ 1. 91 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आशिष आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये. AS तर गोलंदाजी मार्क वरती यशस्वी गोलंदाज सुमित. पहिल्या षटकामध्ये काही धावा आल्या परंतु या षटकामध्ये धावा रोखल्या तर एक विकेट देखील सुमितने इथे बाद केली आहे. पुढचा चेंडू शुभम यांच्यासाठी. इथे देखील इथे पुन्हा एकदा जीवदान. आज शुभमने ठरवलंय की आपण संधी निर्माण करून द्यायची आहे, परंतु क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी ठरवलंय आज शुभमला काही बाद करायचा नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 जीवदान शुभम सारख्या बॅटरला, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. आज शुभम नशीब खिशात घेऊन आलाय. काय होईल? 2 जीवदानं मिळत आहेत. इथे फुलटॉस, कलात्मकता, फक्त दिशा आणि त्यानंतर इथे बिघडली जाते स्कोर कार्डची दशा. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 एका गड्याच्या मोबदल्यात. 23 धावा, 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
2-2 वेळा जीवदान शुभम सारख्या बॅटरला मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधून हा चौकार येणारच होता. इथे गोलंदाजाची चुकी नाहीये, परंतु त्या धाबा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 23. पुन्हा एकदा मोठा प्रहार. आता मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय फार लांबवरचा एक दणदणीत सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. आई फटकेबाजी इथे केली जाते. झेल सोडल्यानंतरचा आलेला षटकार, त्यानंतर परत एकदा संधी निर्माण केली. यष्टीरक्षकाने देखील झेल इथे सोडला आणि त्यानंतर चौकारापाठोपाठ आलेला षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला चर्चेला जास्त वेळ खर्च करू नका. धावसंख्या आपण पाहतो इथे 29. एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर देखील एक मोठी मॅच सेमी फायनल इथे खेळवली जाईल. त्यानंतर आपण सेमी फायनलच्या लढती देखील पाहणार आहोत. आज दिवसभराचं शेड्यूल फार मोठं आहे, त्यामुळे वेळ खर्च जास्त करू नका. आयोजकांनी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये सवलत दिलेली आहे की या स्पर्धेमध्ये 4 पारितोषिक आहेत. प्रथम क्रमांकासाठी विनरची एक आकर्षक अशी ट्रॉफी आहे. त्यानंतर फायनल हरणाऱ्या संघासाठी देखील आकर्षक ट्रॉफी आहे. त्याचबरोबर सेमी फायनल मध्ये जे 2 संघ पराभूत होतील त्यांच्यासाठी देखील, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील ट्रॉफी ठेवलेली आहे. आणि त्यासाठी देखील एक मॅच आपण संपन्न करणार आहोत की तिसरा कोण आणि चौथा कोण. त्यानंतर 2 एक्झिबिशन मॅचेस आहेत आणि त्यानंतर फायनल आहे. म्हणजे आज तब्बल 8 मॅच आपल्याला ऑन टाइम कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभ. म्हणजे फार मोठं शेड्यूल आहे. पहिला चेंडू इथे या षटकातील आखूड टप्प्याचा आशिष यांच्या बॅट मधून विशेष असा फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेने. चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि शरीर भेदक मारा. त्यामध्ये प्रतीक यांच्यावरती चढवलेला आक्रमण. आशिष यांच्या बॅटमधून आलेला चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. एका गड्याच्या मोबदल्यात 33 फॉर लॉस ऑफ 1. या षटकाची सुरुवात देखील चौकाराने होती आहे. 66चा पाठलाग आहे. निम्म्या तर झाल्यात, निम्म्या अजून करायच्या आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे जोरदार अपील, परंतु ती अपील पंचांनी फेटाळून दिली आहे. नॉट आउट, परंतु चेंडू निर्धाव आहे. डाव्या यष्टीच्या वरून चेंडू इथे मार्गस्थ होतोय आणि त्याचमुळे पंचांनी इथे फेअर डिलिव्हरी, ते कुठल्याही प्रकारचा निर्णय कळवला नाही. डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा काहीसं लेझी क्रिकेट, म्हणजे बॅट फक्त समोरच्या दिशेने सोडून दिली. शॉट कनेक्ट करण्याचा कुठल्याही प्रकारचा मानस इथे बॅटरचा नव्हता. फक्त ढकलून द्यायचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने जी गती वापरली त्या गतीचा जवळपास फायदा झाला असता. हलकासा बॅटचा एज आणि इथे विकेट प्राप्त करण्याची संधी देखील निर्माण झाली असती, परंतु बॅटर इथे बचावले जात आहेत की संपर्क इथे झाला नाही, अन्यथा इथे बॅटरला धोका झाला असता. पहिला चौकार, त्यानंतर 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. पुढचा चेंडू प्रतीक यांचा. पुन्हा एकदा इथे गती परिवर्तन. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव जेमतेम इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 34. 34 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर देखील आपण सेमी फायनल्सला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम इथे आपली उपस्थिती देतील आणि ठीक 2 वाजता किंवा त्यापेक्षा अधिक वेळेमध्ये देखील आपण मॅचला सेमी फायनलला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे नाद ब्रह्म आणि
त्यांच्या विरोधामध्ये राजमुद्रा. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. तुमची आहे ना इथे देखील शफल होऊन चेंडू फाईन लेग सीमारेषा पार. शुभमच्या बॅट मधून येतोय चौकार 4 धावेंसाठी. बघा ज्या वेळेस बॅक टू बॅक 2 झेल सुटले त्यानंतर मात्र शुभमच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 मोठे फटके आले. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आहे. धावसंख्या होते ती 38. एकतर पहिल्या बॅटिंग करत असताना काहीशा कमी धावा इथे रुद्र रूपम या संघाने बनवल्या. त्या डिफेंड करत असताना क्षेत्ररक्षण काहीसं खराब झालं. त्यामुळे परिस्थिती इथे आता मात्र आटोक्याच्या बाहेर गेली आहे. कारण 38 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 धावा अजूनही करायच्यात. 31 चेंडू मध्ये 28, त्यामध्ये मॅजिक ओव्हर आहे. म्हणजे परिस्थिती इथे हातातून निष्ठत चालली आहे. परंतु अजूनही संधी आहे. निष्ठत चालली आहे, निष्ठून गेलेली नाहीये. प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू खोलवा टप्प्याचा. इथे पुन्हा एकदा आता गोलंदाजाने काय करायचं जर क्षेत्ररक्षकच झेल घेत नसतील. पुन्हा एकदा झेल शुभमचा सोडलाय. बघा दैव देतानी कर्म नेतं. एकतर बॅटिंग खराब, गोलंदाजी चांगली होते, तर क्षेत्ररक्षण खराब. त्यामुळे संघ इथे काहीसा अडचणीत आहे. काहीसा म्हणता येणार नाही, भरपूर अडचणीमध्ये आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आर्यन ते सज्ज होतात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आता हे मोठं चॅलेंज आहे. कारण लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म बॅटरच्या विरोधात गोलंदाजीसाठी येतोय. म्हणजे गोलंदाजाने हे चॅलेंज स्वीकारलंय. प्रामुख्याने आपण बघतो की डावखुऱ्या शैलीचा बॅटरच्या विरोधात डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज प्रामुख्याने वापरला जात नाही. कारण तो अँगल आहे जो डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाचा जो अँगल आहे तो उजव्या शैलीच्या बॅटरसाठी पूरक आहे की टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातो. परंतु इथे टप्पा पडल्यानंतर बॅटमध्ये येतो. त्यामुळे हे थोडंसं चॅलेंज आहे. परंतु इथे चॅलेंज स्वीकारलंय. पाहूया इथे गोलंदाजी कशी होईल आणि आशिष कशा प्रकारे विशेष अशी कामगिरी आपल्या संघासाठी करते. 3 षटकानंतर 38. चौथ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आर्यन. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सजवले जात आहेत. पहिला चेंडू इथे ऑन साइडला धाव घेण्यास कळवलेला नकार. पहिला चेंडू इथे डॉट. लेग साइडला जे क्षेत्ररक्षण सजवलंय ना ते फार विचारपूर्वक आहे. शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट काऊ कॉर्नर. इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकारासाठी. आशिषांना जर असे चेंडू दिले तर ते सातत्याने असे फटके खेळत जातील. त्यामुळे क्षेत्ररक्षण इथे डीप मध्ये सजवलं जात आहे. पुढचा चेंडू इथे मात्र सरळ बॅटचा वापर केलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि पुन्हा एकदा आलेला चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. धावसंख्या 46. इथे खराब चेंडू, खराब बीमर आणि बीमरचा वापर इथे केलाय. त्यामुळे अतिरिक्त धाव मिळते. आता इथे अतिरिक्त धावेने वाढ संख्येमध्ये धावसंख्येमध्ये इथे वाढ होते. 47 धावा.
उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे इथे प्रहार केला जाईल. काहीसं पदलालित्य आणि त्यानंतर डीप मिड विकेट. बॉल जाईल सीमारेषा पार. आशिष यांच्या बॅट मधून येतोय एक खणखणी षटकार. 6 धावा. मी तुम्हाला सांगितलं की डावखुऱ्या शैलीच्या बॅटरच्या विरोधात डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज हे मोठं चॅलेंज आहे. तेवढा अनुभव व्हावा त्या गोलंदाजात, त्या बॅटरच्या विरोधात टाकण्याचा अनुभव व्हावा. तुम्ही जर नॅचरल गोलंदाजी केली तर तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे जावं लागेल. पुन्हा एकदा इथे मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र विकेटचं पतन. इथे फक्त शुभमचाच दिवस आहे. बाकीच्या कोणालाही बॅट इथे संधी मिळणार नाहीये. छोटीशी पण फायदेशीर इनिंग इथे आशिषाने साकारली. धावसंख्या 53. अजून 13 करायच्या आहेत आणि हे 4थं षटक आहे. यानंतर मॅजिक ओव्हर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. नवीन बॅटर मैदानामध्ये चैतन्य. या षटकातील देखील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 53 धावा झाल्यात. 13 करायच्या आहेत. 25 चेंडूंमध्ये 13 आहेत. 25 बॉल 13. या षटकातील शेवटचा चेंडू. त्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. त्यानंतर मॅजिक ओव्हर. पुढचा चेंडू आल्या आल्या इथे गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव आहे. डॉट. 4 षटकं संपलेत. चला SPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ड्रिंक्स ब्रेक. चला मध्यंतराच्या वेळेसाठी आपण तेवढाच टाइम देतोय. ओमकार शिंदे मैदानामध्ये जाऊन काहीसा कानमंत्र दिलाय की आता मॅजिक ओव्हर मध्ये तुम्हाला काय करायचंय. 13 धावा बनवायच्याच आहेत आणि 24 चेंडू, त्यामध्ये मॅजिक ओव्हर. 24 चेंडू आणि 13 धावा. मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हर. इथे मॅजिक ओव्हरला सुरुवात होते. प्रतीक आहे ना बॉलिंगला. अनिकेत इथे गोलंदाजी मार्ग वरती आहे. मॅजिक ओव्हर. स्ट्राईकला शुभम असेल. 13 धावा करायच्या 24 चेंडूंमध्ये.
24 चेंडूंमध्ये 13 धावा, त्यामध्ये मॅजिक ओव्हर. हा, पहिला चेंडू इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू इथे निर्धाव. तर क्षेत्ररक्षणामध्ये जे खेळाडू आहेत इथे गोलंदाजाला चांगलं पाठबळ देत आहेत आणि द्यावं लागेल, कारण मॅच संपलेली नाहीये. इथे फुल टॉस. कॅप मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या दरम्यान आहे. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्येत एका धावेची वाढ होते. धावसंख्या होते ती 54 धावा. कोणी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 13 सेकंद त्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा. ओके, कारण काय इथं ते तेवढा वेळ असतो, फक्त तेवढ्या वेळेमध्येच तुम्हाला तो रिव्ह्यू घेता येतो. नो बॉल साठी इथे रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण हा निर्णय सोपवतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि त्यानंतर आपल्याला इथे कळून येईल की नक्की निर्णय काय येतो. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू इथे गमावलाय. बघूया आता. पहिल्या 2 चेंडूंमध्ये तर एकच धाव आली आहे. 12 करायच्यात. 12 धावा करायच्यात आणि 4 चेंडू इथे अजूनही या षटकातील जे मॅजिक ओव्हरचे आहेत. पुढचा चेंडू वाह, इथे खोदून काढलाय, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षकाकडून काहीशी चुकी होते. एक ऐवजी इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या अब तक 56. 3 मध्ये 3 आल्यात. डिफेन्स 7 करायच्यात. डिफेन्स 7 करायच्यात. जर 7 धावा डिफेंड केल्या तर मात्र पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. हा चेंडू देखील डॉट, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर इथे बाद असेल. विकेटचं पतन. 4 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. आता 2 चेंडूंमध्ये ते 7 जर झाल्या तर मॅच फिनिश. जर नाही झाल्या तर मात्र इथे 5 धाब्यांची पेनल्टी असेल. ओमकार शिंदे मॅजिक ओव्हर स्पेशलिस्ट बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. दोन चेंडू या षटकातील शिल्लक. मॅजिक ओव्हर मधील अजूनही विजयासाठी जवळपास 10 धावांची गरज आहे. 56 धावा झाल्यात. 56 झाल्यात. 10 करायच्यात, परंतु या मॅजिक ओव्हर मध्ये जर 10 पूर्ण झाल्या नाहीत तर त्यामध्ये अजून 5 धावा जोडल्या जातील.
अजून 2 चेंडू आहेत. गोलंदाजाला देखील इथे निर्धाव चेंडूची आणि विकेटची गरज आहे, तर बॅटरला इथे धावा बनवण्याची गरज आहे. 66 धावेंचा पाठलाग आहे. इथे वेगात बॅट फिरवली आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगलच मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 57. आता 6 धावा. आता षटकार जर मारला तर मॅच संपून जाईल. जर नाही मारला तर मात्र संघाच्या धावसंख्येमधून 5 धावा या मायनस केल्या जातील. आपण पाहू शकतो इथे या चेंडूवरती दोन्ही संघांना संधी आहे. स्ट्राईकला शुभम आहे जो षटकार खेळू शकतो, तर गोलंदाजी मार्कवरती तितकाच हुशार अनिकेत आहे. इथे फुलटॉस, परंतु एकच धाव जेमतेम. येस, एकच धाव. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 आल्या, परंतु त्या 5 धावा मायनस. आता शेवटचे 18 चेंडू आणि 13 धावेंची गरज. 18 बॉल 13. काय एवढा वेळ का? टीम मीटिंग्स अशा चालू मॅच मध्ये अलाउड नसतो. थोडंसं लवकर डिसिजन घ्या तुम्ही. बरोबर आहे, परिस्थिती तशीच आहे, परंतु लवकर जरा डिसिजन लवकर घ्या. आणि टीम मीटिंग्स 11च्या 11 खेळाडू गोळा होण्यासाठी नसते. कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, विकेट किपर आणि बॉलर या चौघांमध्ये ती मीटिंग उरकायची असते. शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 13 धावा करायच्या आहेत. 18 बॉलमध्ये 13, 18 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन. मागच्या षटकामध्ये काहीसा मागडा ठरला, परंतु आता दोन्ही बॅटर हे उजव्या शैलीचे आहेत. आत्ता बरोबर गोलंदाज इथे यूज केला. आता जो गोलंदाज वापरला तो योग्य वेळी काढलाय. बघूया आता शुभम इथे कशा प्रकारे बॅटिंग करतील. आर्यन याच्या विरोधात पहिला चेंडू इथे इनसाइड आउट आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. सरळ बॅटचा वापर आणि बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर. येईल चौकार. 4 धावा. 9 धावेंची गरज. 17 चेंडू आणि 9 धावा विजयाचं समीकरण. शिवप्रताप संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय, तो अजूनही उंबरठा ओलांडायचा आहे. इथे देखील बिग हिट आणि षटकार. क्या बात है. मागच्या षटकामध्ये धावा बनवता आल्या नाहीत, परंतु या षटकामध्ये सुरुवातीपासूनच आक्रमण चढवलंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. आता 16 चेंडूंमध्ये 3 करायच्यात. 16 बॉल 3. चांगली फटकेबाजी शुभम यांची. असं होतं, प्रामुख्याने असं करावं लागतं. सरळ हाताने धावा येतात, परंतु डोक्यामध्ये विचार असतो ना की आता आपण रिव्हर्स स्वीप खेळू, कारण आपण विजय जवळपास मिळवलेला आहे. त्यामुळे असं खेळण्याचा प्रयत्न करतात बॅटर, परंतु जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथमध्ये चेंडू जर खेळण्यात आला तर तिथे मॅच फिनिश. चौकार. आणि इथे शिवप्रताप संघ विजयी होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक असं अभिनंदन. तर रुद्र रूपम या संघाने देखील केलेला बहारदार असा खेळ या स्पर्धेमध्ये या संघाचं देखील कौतुक.
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करणार आहोत. कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. चला, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. सुपर 8 मधली एक महत्त्वपूर्ण लढत इथे समाप्त होते आणि शिवप्रताप या संघाने सेमी फायनल मध्ये मारलेली धडक आणि सेमी फायनल मध्ये रमणबाग या बलाढ्य संघाबरोबर त्यांची भिडंत आहे. पाहूया कशा प्रकारे इथे त्यांची कामगिरी सेमी फायनल मध्ये होईल. परंतु आतापर्यंतचा तर खेळ अप्रतिमरित्या त्यांनी साकारलाय आणि लगेच आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने त्या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीम रुद्र रूपम आणि शिवप्रताप दोन्ही टीमला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. चला दोन्ही टीम आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब शुभम यांना देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. हा, सिद्धेश सरांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब चला शुभम, कॅप्टन शुभम मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण त्यांना सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण प्रदान करतोय. शिवप्रताप संघाचे संघनायक शुभम मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. शिवप्रताप संघ इथे सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. विजेत्या संघाचं अभिनंदन. परंतु रुद्र रूपम या संघाने देखील चांगली लढत दिली आणि स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा संघ देखील थांबा जरा वेळ. मॅन ऑफ द मॅच काय सांगशील आणि संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय, टीमच्या खेळाबद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सेमीफायनलला पोचलोय, खूप आनंद होतोय सेमीफायनलला पोचल्याचा. सगळे आज चांगले खेळले. बॉलिंग युनिट आमची सगळ्यात मस्त. आज म्हणजे प्रॉपर सेट जो म्हणतो आपण त्या हिशोबाने सगळ्यांनी बॉलिंग वगैरे केली आहे. बॅट्समनचं पण तेवढंच कौतुक. मी एक बॅट्समन चेक करत होतो, तोही चांगला खेळला. बाकी बरं वाटतंय, जिंकलोय. सेमीफायनल मध्ये दाखल झालात म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालात, परंतु पुढची लढत फार मोठी आहे.